वे टू जवाहर. गुड मॉर्निंग मंडळी, यूट्यूब फॅमिली सर्वांचं मनापासून अश्विनी पवार व्लॉगमध्ये आम्ही सर्वजण स्वागत करतो आहे. नाशिकमध्ये खूप सारा पाऊस चालू आहे. काय काय घेतलेलं बिस्किटचे पुढे, बर्फी, गोडशेव, जोडग्याची गोडशेव एकदम फेमस आहे. नवीन कपाल. हाऊस द जोश. आईला चप्पल कुठून आहे? ओम दादा कुठे आहेत तुम्ही? नाही आम्ही कुठे येऊ? आम्ही इंदिरानगरच्या बोगद्याला येऊ का कुठे राहू? एक नियोजन केलं आम्ही की दुसऱ्या दिवशी कुठे जायचं. आज संडे, मग संडे इव्हिनिंगला आउट म्हणजे संडे साठी प्रत्येकाने हे केला की काहीतरी डिसिजन घेऊ आपण. आम्ही आहे ना सुयोगदान त्यांच्या बिल्डिंग खाली आलोय. त्यांच्याकडे थोडे पाहुणे आले, ते पाहुणे आल्यामुळे थोडा उशीर झाला. वरून पाऊस, खाली चिखल, चिखलच चिखल, त्याच्यात अजून ट्रेकला जायची गंमत. ही बाई काय बोलत नाही, हिला फर्स्ट टाइम ना? फर्स्ट टाइम ट्रेक. याच्या आधी कुठे सापुताऱ्याला गेलो होतो ना? हो. अजून कुठे कुठे नाही, पण एक आजचा ट्रेक आहे आपला. पहिला ट्रेक अशोकचा फॅमिलीसोबत. माझ्या साड्या आहेत. कोणत्या रस्त्याने जायचं नाही? त्र्यंबक नाही बहुत ना. ये पॅलेस है उधर एक. ओके सही. हाऊस द जोश. वे टू जवाहर. वे टू जवाहर. त्यांनी 10चा टाइम दिलेला, त्यांनी आता 11 वाजत आले तरी घराच्या बाहेर निघाले नाही. सुयोगमुळे का? सुयोगमुळे बस. कहाँ पे हो? होटल साईराम. फर्स्ट ऑफ अन्ना इडली विथ 2 इडली, 2 सांबर, 2 मिसळ, 2 भजी. मिसिंग फ्रॉन्स. मिसिंग फ्रॉन्स, मिसिंग सुधीर देसले. हरिहरेश्वरला. नाही हरिहरेश्वर कोकण श्रीवर्धन आपली. नेक्स्ट स्टॉप जवाहर पॅलेस. नाही डायरेक्ट आंबोली घाट. आंबोली घाट. ठीक आहे. हां जवाहर पॅलेस. आपण आता नाश्ता केला आणि काय जवाहर मुखेडा इथे जातोय. ते काय कुठे बघणार इथे माहिती नाही, सरप्राईज आहे. म्हणजे जातोय आणि माहोल खूप भारी आहे. बाहेर पाऊस चालले, खूप मस्त वाटतंय. आणि 3 वर्षानंतर आम्ही दोघं बाहेर चाललो. यांचं लग्न झालं त्याच्यामुळे तर सोबत आम्हाला डबल होऊन गेले. अजून एन्जॉय खूप येतोय हर्ष सोबत आहे. So beautiful, so elegant, just looking like a wow. Way to Jawahar Mukhed. What a fun. ये गडवणी येत रे. गोंडवाली है पोरे गोंडवाली है, पारी टक्को पर बाई गोंडवाली है. गोंडवाली है पोरे गोंडवाली है, पारी टक्को पर बाई गोंडवाली है. हॅलो, चला वर जायचं का तुम्हाला? हा माहोल कुठे भेटणार नाही. एक नंबर माहोल डायरेक्ट. एक नंबर वाटतं. ए पोच दाखवून दे परत. विसरला ना तू. बरोबर आहे ना. बरोबर, एकदम बरोबर. ओके चल. तुझं 3 सेकंदात आली नाही ना. बाहेर थोडं थोडं फिरा फिरा फिरा, गोल गोल फिरा. गणपती बाप्पा. इतक्या वेळा टप्पे पडतील तेवढ्या महिन्यात उन्हाचं लग्न कर. अरे बापरे. पहिल्याच नाराज करणार रे मला. सांगितलं ना, म्हटलं फक्त तुला सांगायचं ते बरोबर. सोना चांदी ना चमच. अर्ज कुल्ली बर का, अर्ज कुल्ली आहे. जरा झुमका झुमका एकमेकांवर पाणी उडवा.
पाणी उडव जाय जाय आरती जाय. इथं नका फेका. जाय का पहिले त्याला वांगे गरम शिवीर घ्या. हॅलो गाईज, आमची गाय जात बोलली. मी प्रत्येक वेळेस कुठे पण फोर्टला जायची, पण इथं तिथली मजा तिथल्यापेक्षा इथं खूप छान जबरदस्त एक एक नंबर. नंबर. आशू सोबत मजा म्हणजे डायरेक्ट ढगात. आला बी आशू. कुठे होते तुम्ही आता? ते रागामध्ये होत्या. कुठं नव्हत्या. अरे म्युझिक पाणी होतं तिथं जवळजवळ 1-1.5 तास आम्ही पाण्यात खूप मजा केली. खूप सारा प्रवास करून आम्ही आता जव्हार गावाला पोहोचलोय. ते पण किती वेळानंतर लागलं? 2-2.5 तासानंतर. 2 तासानंतर गाव लागलं. भारी आहे. आणि जव्हारला काय फेमस आहे किंवा काय बघायला चाललं ते माहिती नाहीये. एक पॅलेस सांगितलंय ओमने आपल्याला. पॅलेस पॅलेस म्हणजे राजवाडा. मी माझ्या आयुष्यात राजवाडा अजून पाहिलेला नाही. फर्स्ट टाइम राजवाडा पाहणार आहे. नाही पाहिजे. हा चल ना, मी सांगतो. काय अरे 1 किलोमीटर नाही रे हो, 2 मोबाईल आहे. मोबाईल सगळी ठेवून दे. आम्ही त्या डॅम मधून मस्त एन्जॉय करून आता जव्हार पॅलेसला चाललो. आणि काय 500 मीटरच्या अंतरावरती ना गाडी लावावी लागते आणि तिथून पायी चालावं लागतं. म्हणून सर्वजण पायी चालता येते रस्त्याने. आणि बघू आपण जव्हार पॅलेस. मी बी फर्स्ट टाइम बघते, हर्षू बी फर्स्ट टाइम बघते, अरे आम्ही हा सर्वच फर्स्ट टाइम बघतायत. तुम्ही पण बघा. बदामाच्या झाडासारखीच पालेल. सर्वकडे हेच झाड आहेत, पण म्हणजे जिथून जव्हार लागला ना तिथून प्रॉपर झालंय. इथे तर पावसाची बी कस नाही. मोकड चॅनलच्या मालकीने अश्विनी पवार पळताना ये बहुत सही आहे. आपल्याकडे इतके भारी भारी राजे रजवाडे धूळ खात पडलेले. खरे श्रीमंत लोक होते. अंबानी सगळे आंडू पांडू यांच्यासमोर. आम्ही जास्त खाली नको जाऊ रे. डायरेक्ट शेतीमध्ये पाणी. भात शेती. भाताची शेती. भाताला कायम पाणी राहिलं तरी चालतं. कुठं? जव्हार पॅलेस. जव्हार पॅलेसला आलो होतो. त्याची बॅक साईड एकदम भारी आहे. पूर्ण भाताची शेती, जिथे पाणी टाकायची गरजच नाही. डायरेक्ट पाणीच पाणी. कसं वाटतं? एकदम भारी. इथला जो पॅलेस बघितला असं वाटतं की या पॅलेसमध्ये जर अजून मॉडरेट केलं किंवा काही चेंजेस जर केले तर खूप मोठा स्पॉट बनू शकतो भविष्यासाठी. करायला पाहिजे. ते असे एकदम दिसायला भारी आहेत. प्लेन आहेत, काही फुलं बिलं काहीच आणि नाही. खाली असा झुपका वाढलाय त्यांच्याकडे. आणि पाऊस पडल्यानंतर त्यांना ते वेगळे जरा अशी झाड पाहिजे म्हणजे
पण इथे अशी हाईट पण आहे त्यांना, खूपच लहान आहेत ते, असे मोठे पण नाही. हे म्हणजे सायंकाळचं 7चं एवढं उजेड आहे. बघ ना, सही रहा आज का ट्रिप सही रहा. सही, एकदम बढ़िया. एकदम बढ़िया. फुल आयोजक यो लॉर्ड नॅनू विथ लॉर्ड वल्टो. भारी दिवस होता. एकदम भारी. जवाहरचा पॅलेस बघितला, माझा फर्स्ट पॅलेस होता. कपडे ओले आहेत आणि आता पूर्ण हवा गार सुटली म्हणून जबरदस्त थंडी वाजते. आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप होम. दिवसभराचा एक भारी दिवस गेला आजचा. खूप साऱ्या ठिकाणी गेलो, एक्सपिरियन्स ट्रॅव्हलिंग झाली, धुक्यामध्ये पूर्ण प्रवास झाला, पूर्ण सर्व वेळ पाऊस होता, एकदम भारी. पूर्ण आम्ही आता कंटिन्यू ओले आहेत. पण फिरण्याचा, कपल सोबत फिरण्याचा थोडी नोकझोक झाली, भांडण पण झालं. आता सर्व आवरून आम्ही एक शेवटचा स्टॉप घेतला, तिथं चहा पिला, थोडी गरमी आली आणि आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घरी. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटसुद्धा करत जा. जवाहर मुखेड हा आमचा आजचा दौरा होता. नेक्स्ट सॅटर्डे संडे पण मस्त एखादा आरामशीर वगैरे छोटा मिनी ट्रिप काढू. लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन. बाय बाय.